साहेब, काल तुम्ही असं म्हणालात की महाविकास आघाडी राज्यसभेत कोणाला पाठवायचं यावर चर्चा होईल, शरद पवारांची इच्छा आहे. पण आदित्य ठाकरे यांचं मत असं आहे की रोटेशन वाईज यंदाची राज्यसभा ही शिवसेनेची आहे, संख्याबळानुसार. आणि त्याला जोडून भाजप म्हणतं की मग आता कुर्बानी कोण देणार. असं आहे की आधी निर्णय तर होऊ द्या. भाजप कुर्बानीवरती आलं म्हणजे ईद वगैरे साजरा करते की काय भाजप. लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आता निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील. आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे ना. आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे. शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचेही काही लोक निवृत्त झालेले आहेत. शिवसेनेच्या सुद्धा एक सदस्य आमच्या प्रियांका निवृत्त झालेले आहेत. त्याच्यामुळे 3 पक्षांना मिळूनच निर्णय घ्यावा लागणार हा. या क्षणी तुम्ही जो मीडियातून जे काय प्रश्न विचारले जातात ते निरर्थक आहे. विधान परिषदासुद्धा आहेत, त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्ही महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत, आम्हाला संधी मिळावी, हे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. पण आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ. मराठी भाषिकांनी संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे यासाठी आम्ही तिथे जातो सगळे. त्याच्यामुळे त्याच गुणवत्तेवरती कोणी तिथे जाऊन यावेळेला प्रतिनिधित्व करायचं हे 3 पक्ष एकत्र बसून ठरवतील. नाही, पण राऊत साहेब, जेव्हा शरद पवार इच्छा व्यक्त करतात की त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यावेळेस महाविकास आघाडीतले 2 प्रमुख पक्ष काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सुरुवातीला अशी झटापट होते सर्वच राजकारणामध्ये. सुरुवातीला अशा प्रकारची झटापट ही होते, राजकारण आहे ना. पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतलाच आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो, बरोबर. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे निर्णय मुंबईतच होतात किंवा महाराष्ट्रात होतात. एकत्र बसून निर्णय घेतले जातात. राऊत साहेब, जो कुर्बानीचा संदर्भ आहे तो आहे विधान परिषदेच्या जागेसाठी. जर राज्यसभेवर शरद पवारांना पाठवायचं असेल तर त्यानंतर येणारी जी विधान परिषद निवडणूक आहे, तुम्ही असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी ती लढवावी, उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधिमंडळात जावं अशी पक्षाची जशी महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसचं मत असं आहे की प्रत्येक वेळी एनसीपी शरद पवार, शिवसेना युपीटी यांनाच नाही तर आम्हालाही संधी मिळाली पाहिजे. तर उद्धव ठाकरेंचं जाणं थोडंसं कठीण दिसतंय. अजिबात कठीण नाही. कठीण कशा करता असेल. राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्ष प्रमुख आहेत. त्याच्यामुळे विधान परिषद कोणी लढवायची, राज्यसभा कोणी लढवायची या संदर्भात मी म्हटलं ना, निर्णय घेतला जाईल. राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे. अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो आहे किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे. शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे, 20. त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान स्थान मिळून आम्ही 50पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की परवा राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली
तुमचं उद्धव ठाकरेंशी या भेटी संदर्भात काही बोलणं झालं बरं आहे? झालं असेल तर मी इथे उद्धव कशाला ठाकरेंची सांगू? भूमिका काय आहे? माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? झालं ना, पण मी कॅमेऱ्यावरती का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं, काय करावं, पण मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो, एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या मदतीनं चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला कोर्टामध्ये आहे आणि तो आम्ही जिंकू. दुसरा असं आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचं आमचं भांडण आहे आणि राहील, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. ते भांडण व्यक्तिगत नसून ते भांडण महाराष्ट्राच्या हिताचं, स्वाभिमानाचं आहे, नैतिकतेचं आहे. आणि हे भांडण आम्ही टोकाला नाही, हे सुद्धा आम्ही सांगितलं आहे. या उपर मला याविषयी काही बोलायचं नाही असं मी काल सांगून सुद्धा आपण असे प्रश्न वारंवार विचारतो. मंत्री जळफळाट का होतोय? मंत्री नाही, उदय नाही, सामंत मैत्री म्हणतायत. अशी असावी की समोरच्याचा जळफळाट व्हावा, असं उदय सामंतांचं स्टेटमेंट आहे. कोण जळलं? दुसरं नाही स्टेटमेंट नाही, कोण त्यांचा अप्रत्यक्ष कोण रोख हा नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्षाकडे. त्यांचा रोग कोणावरती असेल, काही असेल, पण त्याच्यावरती आमच्या पक्षाकडनं कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? स्वतःच जळतायत ते, स्वतःच त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. ते त्यांनी उगाच या विषयावरती फार चर्चा करू नये. मूर्ख लोक आहेत ते. निवडणुकीच्या विभागामध्ये भ्रष्टाचाराचं रेट कार्ड फिक्स होतं. एक नाही, ते झालं, मला विषय माहिती नाही, आहे. आमचा आणखी एक विषय होता. आज सगळ्या वर्तमानपत्रात आणि सगळ्या मीडियात बातम्या आहेत. एपिस्टीन फाईलमध्ये लंडनच्या माजी राजपुत्र अँड्र्यू यांना अटक झाली आहे. बघा, प्रिन्स अँड्र्यू ह्याला अटक झाली. सध्याचे राजे किंग चार्ल्स यांचे ते सख्खे भाऊ आहेत. प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर एप्स्टीनमध्ये नाव आल्यावर त्यांच्यावर आधीच कारवाई झाली. सार्वजनिक हित धोक्यात आणलं आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केलं. एप्स्टीनच्या प्रकरणामध्ये त्यांनी देशाची सिक्रेट्स काही उघड केली किंवा दुसऱ्यांना दिली. ह्या कारणास्तव आधी त्यांचे संपूर्ण राजघराण्यातली पदं काढून घेतली, त्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून किंग चार्ल्स यांनी बाहेर काढलं आणि मग काल लंडन पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना अटक केली. ह्याच्यापासून भारतीय राजकारण्यांनी आणि राज्यकर्त्यांनी काही धडा घेतला पाहिजे. भारतातल्या अनेक राजकारणी आणि उद्योगपतींचं नाव या प्रकरणात आलेलं आहे. नरेंद्र मोदी गुलामीच्या खुणा पुसायच्या आहेत म्हणून त्यांनी ब्रिटिशांनी बनवलेल्या संसदेच्या समोर नवीन संसद बनवली. का तर म्हणे गुलामीच्या खुणा पुसायच्या आहेत. साऊथ ब्लॉक हे प्रधानमंत्र्यांचं कार्यालय, तिथून ते 2 दिवसापूर्वी नवीन स्वतःच्या कार्यालयात वेगळ्या येऊन बसले, निर्माण केलं. का तर गुलामीच्या खुणा पुसायच्या आहेत. पण त्या ब्रिटननं राजघराण्यातल्या राजपुत्रावरती कारवाई केली, त्याला तुरुंगात पाठवलं एप्स्टीन प्रकरणात. आणि आजही काही मंत्री जे सरळ एप्स्टीनच्या संदर्भात रेकॉर्डवरती आले आहेत ते आपल्याबरोबर वावरत आहेत आणि फिरत आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत. कसली गुलामीच्या गोष्टी तुम्ही करता? ब्रिटन द ग्रेट का आहे? द ग्रेट ब्रिटन का म्हणतात? द ग्रेट ब्रिटन अजूनही म्हणतात. ते यासाठी तिथे कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या हक्काचं रक्षण केलं जातं. आणि भारतामध्ये नेमकं उलट आहे. नुसतं संसदेची इमारत बदलून आणि साऊथ ब्लॉकचं कार्यालय बदलून गुलामी नष्ट होत नाही. उलट तुम्ही देशाला जास्त गुलाम करतात मिस्टर नरेंद्र मोदीजी. पण तुम्हाला असं वाटतं की भारतात अशा प्रकारची कारवाई होऊ शकते का? आणि समजा होणार नसेल तर त्यामागची ज्या अर्थी हरदीप पुरीचं असंख्य वेळा नाव, 9 वेळा भेटीगाठी
आणि ते सुद्धा मोदी प्रधानमंत्री झाल्यावर झालेल्या भेटीगाठी आहे. ते जर समोर आलं असेल आणि हरदीप पुरींना जर मोदी हात लावत नसतील याचा अर्थ हरदीप पुरीकडे काहीतरी महान सिक्रेट्स आहेत त्याच्या मुठीमध्ये आणि त्याला घाबरून पुरीवरती कारवाई होत नाही, अनिल अंबानीवरती कारवाई होत नाही. इटलीच्या प्रधानमंत्र्यांनी मेलिना यांनी बिल गेट्सच्या लॅबमधून निर्माण होणाऱ्या सर्व उत्पादनांवरती इटलीमध्ये बंदी घातली एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्यामुळे. आणि आम्ही बिल गेट्सचं स्वागत करतो देशामध्ये. चंद्राबाबू नायडू स्वागत करतात, दिल्लीत त्याचं स्वागत होतं. तो कीनोट स्पीकर असतो, लोकांनी विरोध केल्यावर त्याला भाषण करू दिलं नाही. हा कसल्या गुलामीच्या गोष्टी करताय तुम्ही? चला प्रिंस एंड्रू माउंटबैटन विंडसर, उनके ऊपर इंग्लैंड के सरकार ने कार्रवाई की है, द ग्रेट ब्रिटेन के सरकार ने कार्रवाई की है. क्यों? एक तो एपिस्टन फाइल में उनका नाम आया, एक लड़की ने उनके ऊपर आरोप किया कि मेरा शोषण किया, उसके बाद उनके ऊपर कानूनन कार्रवाई हुई, राजघरानों के सब किताब उनसे छीन लिए गए, उसको अरेस्ट किया, उसको जेल में भेजा. ये द ग्रेट ब्रिटेन की कार्रवाई है. कानून सबके लिए समान है, ये ब्रिटेन ने दिखाया. लेकिन भारत में क्या हो रहा है? उसी फाइल में देश के एक मंत्री का नाम आया, मंत्री बार बार सफाई दे रहा है और उसके ऊपर एक्शन नहीं हो रहा. तो भारत के प्रधानमंत्री ने द ग्रेट ब्रिटेन से कानून के बारे में और सार्वजनिक आचरण के बारे में, नियमों के बारे में कुछ सीखना चाहिए. आपने सिर्फ गुलामी की क्या एक प्रतिकृति पुरानी संसद को बदलकर नई संसद बना दी. क्यों? पुरानी संसद ये गुलामी की पहचान है. आपने प्रधानमंत्री कार्यालय जो साउथ ब्लॉक में था वो छोड़कर आप नए प्रधानमंत्री कार्यालय में चले गए क्योंकि पहले वाला गुलामी का एक सिंबल था. उससे क्या होता है? लेकिन जिसको आप गुलामी का सिंबल मानते हो, द ग्रेट ब्रिटेन ने एपिस्टीन फाइल में अपने प्रिंस को भी नहीं छोड़ा है, उनको अरेस्ट किया, जेल में. आप क्या करें? आप तो वो मंत्री को आपके साथ लेकर घूम रहे हो. ये कौन सा आपने नया आचरण पैदा किया है? कार्रवाई नहीं हो रही है, लेकिन राहुल गांधी को कहीं रोका जा रहा है, इस पर क्या बोलते हैं? यही तो गुलामी है नहीं, और यही तो हुकुमशाही है, तानाशाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.